तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे त्या पद्धतीने काही अटी शर्ती व नियम लागून मागासवर्गीय महामंडळाचा कर्जमाफी करण्याचा निर्णय शासनाने घेणे आवश्यक आहे. नाहीतर महामंडळ असतील, प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असेल, मात्र ज्या लाभार्थ्यांसाठी ही यंत्रणा बनवलेली आहे त्या लाभार्थ्यांना या योजनांचा काहीच लाभ मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजूनही अनेक प्रश्न आर्थिक योजनाबाबतीत अनुत्तरित आहेत. बँका तर अडचण करतातच, मात्र आर्थिक उन्नतीच्या योजनांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी होत नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर होत चाललेलं राज्य म्हणून पुढे येत असताना अनुसूचित जाती जमाती समुदायालाही या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निधी देत असताना होणारी तूट भरून काढून अशा पद्धतीचा अखर्चित निधी आणि निधी बुडवला जात असेल तर त्याला कायदा करून थांबवणे. त्याचबरोबर महामंडळासारखे यंत्रणा आज ठप्प होत आहेत त्या पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या उपाययोजना केल्याशिवाय या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होणार नाही. या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने जो काही दिलेला निधी आहे, ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थी, विभागाची यंत्रणा आणि सदर समुदायाशी संबंधित असणाऱ्या पक्ष संघटनेने गावखेड्यापासून मुंबईपर्यंत प्रभावी अंमलबजावणी आणि बजेटमध्ये दिलेल्या पैनी खर्च करण्यासाठी विविध योजना राबवून प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, दिनांक 6 मार्च 2026.